नमस्कार, मी पूनम पाटील. माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मी आली आहे नाशिकला आणि तिथून मी गेली सय्यद पिंपरी. घर आहे, बंगला आहे छान मोठा, मस्त बंगला आहे छान. हे बघा, ते आमचे जिजू आहे. जे चंद्र दिसतोय ना ते आमचे जिजू आहेत. चंद्र दिसतोय का? चंद्र तारे दाखव, तुमचे चंद्र तारे. इकडे बघ पिल्लू. काय एकच डाळिंब राहिलंय. हे एकच डाळिंब आहे, मस्त छान. ते छान निघालंय, त्याच्यात दाणे छान. हे माझ्या बहिणीने जसं म्हटलं सडलेलं आहे, पण ते सडलेलं नाही. बघा, जी गोष्ट वरून सडलेली असते ती आतून छान असते, याचा अर्थ असा आहे. आणि वरून जे चांगले दिसतात ते आतून चांगले नसतं असं म्हणायचं हा भ्रम आहे जो म्हणतो त्यांचा. छान. तुम्ही पूर्ण मळा बघितलाच असेल. आम्ही छत्रपती संभाजीनगरहून इथं आलो. डाळिंब आमचे जिजू म्हटलं होते की तुम्हाला खूप सारे डाळिंब खायला भेटतील. आम्ही पूर्ण रिसर्च केलं, पण आम्हाला ते एकच डाळिंब भेटलं आणि त्याच्यामध्ये दाणे थोडेसे, ते सगळ्यांनी 4-4 दाणे घेतले. असं म्हणतात ना की खाणे दाणे दाणे वाढवते काय, खाणे वाढवते नाम. तसंच आम्ही एक फळ आहे, हे झाडाला जे फ्लावर दिसतात याच्यामध्ये दोन प्रकार आहे. एक तर मेल आणि फिमेल. मेल म्हणजे काय माहितीये का? हवे कसं ओळखायचं सांगतो. हा एकच टोकाचा आहे, हा मेल. आणि याला जे भुईमुंगाची शेंग जे आहे ना तो फिमेल फ्लावर. अच्छा. आणि याचा विषय कसा असतो, सगळ्यात महत्वाची, याला सेटिंग व्हायला म्हणजे फुलाचं फळात रूपांतर व्हायला एकच गोष्ट काम करते, ती म्हणजे मधमाशी. फक्त मधमाशी काय करते, तिचं मध गोळा करायला फुलांमध्ये येते. ती तर सपोज हे फुल उमललंय, या फुलामध्ये जाते. त्या मेल फुलामधला जो परागकण आहे तो तिच्या पायाला चिपकतो, अंगाला चिपकतो. तिथून उठते या फुलावर उठून त्या फुलावर जाते. मग ती फिमेल फ्लावर मध्ये गेली, तो परागकण तिथं पडला की तिथं ते त्यांचं ते जर्मिनेशन होऊन प्रॉपर. गुड. बघा, इथून सगळ्यांनी पपया छान तोडल्या आहे बघा. काय म्हणता, काय विकताय? पपये दाखव, कशी दिली? छान. हाताने दिली, हाताने. अगं, आपण मटन नाही, सॉरी चिकन नाही, मटन बनवतोय. आणि मसाला करते ही. लाईट डीम आहे तरी पण तो मसाला होतोय छान. हे असं मसाला एकदा करणं चालू आहे. काळा मसाला करते पण हलवते, चाकूने मिक्स करते ती छान. पोळ्यांचं काम अधुरं सोडलं. आणि आता आमच्या वहिनी स्पेशल पाचऱ्याहून बोलवलंय आम्ही कणिक भिजवायला. त्या सगळ्यात चांगल्या पोळ्या करता म्हणून आज आमच्या वहिनीला आम्ही आता हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय आणि ती सगळं स्वयंपाक करणार आहे. हो, हुशार झालीस तू, हुशार झालीस. व्हिडिओ करते. दीदीकडे बघ. ही मसाला करते.
इकडे बघ वहिनी. हे बघा आमचे पोरं मस्त मजा करताय. ए शिव इकडे बघ. शिव देव इकडे बघ. सॉरी शिव नाही तर देव आहे. ह्या माझ्या बहिणीच्या मुली आहेत, ते डान्स करताय शकुंतलाबाईवर. तिची झोपच झाली नव्हती अजून, झोपेतच आहे ही. कोपरा घेऊन बसली आहे. ट्रॅक्टर बसून पावडर मारणार तुम्ही? ट्रॅक्टर बसून? ट्रॅक्टर बसावं लागतो मी पावडर. हो का? बरं बरं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. हे बघा आज आमचा नाश्ता डाळिंबच्या मळ्यामध्ये आहे. सई हाय. त्या ठिकाणी छान असे केळी बघा, घरची पिकवलेली केळी आहे. पपया आहेत तिथं. त्या पपया मी काल तोडल्या होत्या, त्या पपया आहेत. हे बघा केळीचे झाड आहेत. आता आम्ही केळीचे पान पण तोडणार आहे. दी आली आता. काय काय घेऊन आली तू? सगळंच घेऊन आली ती. ही वहिनी आहे सई. बघा काय आम्ही नाश्त्याला बनवलंय बघा नाश्त्यासाठी मस्त काला केलेला आहे छान. इकडे भाताला फोडणी दिली मस्त. पपई, पपया, ही केळी आणि हे बघ झोप झाली. डायरेक्ट इथं आला तो नाश्ता करायला. इकडे बघा सगळ्यांनी. मेघा इकडे बघ. मी नाही येत. आला ना भाऊ, असं कसं कर बघ. हे बघा चुलीची तयारी चालू आहे बघ. इकडे बघ ग सोय दीदी. हे बघा किती छान अशा दिसत आहे. आणि हे म्हणतात अजिबात नाही झाडाजवळ. 3 तुकडे करून टाकले चांगले याचे. हिने व्यवस्थित ठेवलं आणि हिने 3 तुकडे केले. हा काय 2 नंबरची बहीण मॅचिंग झाले दोघं जण. मोठी बहीण आणि जिजू आहेत. मस्त छान दिसतात. यांच्या शेतात गेलो होतो. हे पण माझ्या बहिणीचं शेत आहे. हे बघा. हो हे बघा. हा तुटेगा तुटेगा. हे बघा आणि हे आणि ते काय म्हणता वडाच्या फांद्यांनी झोका घेते. हा आणि हे त्यांचं शेतातलं म्हसोबाचं मंदिर आहे. तिकडच्या मळ्यामध्ये हे रोप अजून असे झाले नव्हते, फुलं असे फुलले नव्हते. हे बघा इथं फुललेले आहेत. हो कसं तुटतंय. बघ पालक आलेली किती छान. आणि हा 3, हा 4, हा 5. हा माझा वाटा आहे. हा पात्रेवाल्यांचा आहे. हा शीतलचा आहे. म्हणजे इथे आमची मजा मस्त चालू होती. लसणाची वाटं काढत होती. गरिबांना पपई वाटा, गरिबांना पपई वाटा. आम्हाला श्रीफळच्या ऐवजी पपई दिली. आमचे जिजू आहे मस्त केळीचे पान तोडतायत.
फोटोज बिटोज काढून झाले आणि मग आम्ही निघालो नाशिकसाठी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.